नमस्कार मित्रांनो, टोटल एज्युकेअर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा बीएड कॅप राऊंडच्या नवीन वेळापत्रकाविषयीचा आहे। बीएडच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे, तरी माझ्या सर्व मित्रांना मी ही विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहावा, तोही मध्ये स्किप न करता। तर चला सुरुवात करतो बीएड कॅप राऊंडच्या बदललेल्या वेळापत्रकाची सविस्तर माहिती देण्यासाठी। बीएड जनरल अँड स्पेशल कॅप नोंदणी ही झालेली आहे। त्यानंतर दस्तऐवज ई व्हेरिफिकेशन सेंटरद्वारे कागदपत्रांची पडताळणी सुद्धा चालू झाली आहे आणि दस्तऐवज ई व्हेरिफिकेशन सेंटरद्वारे कागदपत्रांची पडताळणी ही 12 डिसेंबर पासून ते 3 जानेवारी 2021 रोजी पर्यंत सुरू राहील, जी की दुसरी मुदतवाढ आहे। त्यानंतर वर्णमालेप्रमाणे तात्पुरती गुणवत्ता यादी ही 5 जानेवारी 2021 सायंकाळी 5 वाजता जाहीर होईल। त्यानंतर उमेदवाराकडून तक्रार ऑनलाईन सादर करणे यापूर्वीची तारीख होती 30 डिसेंबर, आता यात बदल करण्यात आला आहे। आता नवीन तारीख आहे 6 जानेवारी 2021 ते 8 जानेवारी 2021। एफसी आणि ई व्हेरिफिकेशन केंद्राद्वारे तक्रारीचा आढावा याची पूर्वीची तारीख होती 1 जानेवारी 2021, आता सुधारित तारीख आहे 11 जानेवारी 2021। त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी ही 12 जानेवारी 2021 सायंकाळी 5 नंतर जाहीर होईल। त्यानंतर पहिली वाटप 14 जानेवारी 2021 सायंकाळी 5 नंतर होईल। उमेदवार प्रवेशासाठी संस्थेकडे तक्रार करतील 15 जानेवारी 2021 ते 18 जानेवारी 2021। सुट्टी आणि रविवार वगळता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, जात वैधता अपलोड करण्याची शेवटची तारीख ही 18 जानेवारी 2021 आहे। यामध्ये प्रमाणपत्राऐवजी पावती अपलोड केलेले सर्व उमेदवार असतील। संस्था अद्ययावत प्रवेश ऑनलाईन 16 जानेवारी 2021 ते 19 जानेवारी 2021। आता पाहूया दुसरी फेरी। रिक्त जागांचे प्रदर्शन 20 जानेवारी 2021। उमेदवार राऊंड 2 साठी ऑनलाईन कॅप अर्ज भरतील आणि ऑप्शन फॉर्म संपादित करतील। याची तारीख 21 जानेवारी 2021 ते 23 जानेवारी 2021। दस्तऐवज ई व्हेरिफिकेशन सेंटरद्वारे कागदपत्रांची पडताळणी 22 जानेवारी 2021 ते 26 जानेवारी 2021। दुसऱ्या फेरीसाठी वर्णमालेप्रमाणे तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे 28 जानेवारी 2021 सायंकाळी 5 नंतर होईल। उमेदवाराकडून तक्रारी ऑनलाईन सादर करणे 28 जानेवारी 2021 ते 31 जानेवारी 2021। एफसीडीई ई व्हेरिफिकेशन सेंटरद्वारे तक्रारींचा आढावा 1 फेब्रुवारी 2021 ते 3 फेब्रुवारी 2021। अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे 5 फेब्रुवारी 2021 सायंकाळी 5 नंतर। उमेदवार प्रवेशासाठी संस्थेकडे तक्रार करतील 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी। संस्था अद्ययावत प्रवेश ऑनलाईन 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी। आता राऊंड तिसरा, त्यामध्ये रिक्त जागांचे प्रदर्शन 13 फेब्रुवारी 2021 कॉलेज नोटीस बोर्ड, कॉलेज वेबसाईट आणि कॅप वेबसाईटवर प्रदर्शित होईल। कॉलेज पातळीवरील रिक्त जागांसाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज भरतील 14 फेब्रुवारी 2021 ते 16 फेब्रुवारी 2021। महाविद्यालय मेरिट लिस्ट प्रदर्शित करतील 17 फेब्रुवारी 2021 रोजी। कॉलेज नोटीस बोर्ड, कॉलेज वेबसाईट आणि कॅप वेबसाईटवर प्रदर्शित करतील। यामध्ये संस्थात्मक कोटा एज्युकेशन कोर्सेस साठी असेल। उमेदवार प्रवेश करतील 18 फेब्रुवारी 2021 ते 22 फेब्रुवारी 2021। महाविद्यालय ऑनलाईन प्रवेश तिथी अद्ययावत करतील सुट्टी बघून। महाविद्यालय रिक्त जागा दाखवतील 23 फेब्रुवारी 2021 रोजी। कॉलेज नोटीस बोर्ड किंवा कॉलेजच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल। महाविद्यालय रिक्त जागा मेरिटने भरतील 24 फेब्रुवारी 2021 ते 25 फेब्रुवारी 2021। बीएड साठी प्रवेशाची कट ऑफ तारीख जनरल अँड स्पेशल साठी 26 फेब्रुवारी 2021। कट ऑफ डेट नंतर प्रवेश नाही। संस्था ऑनलाईन प्रवेश अहवाल डाउनलोड करून डीएचए आणि एआर ला सादर करतील 2 मार्च 2021 ला। तर मित्रांनो, अशा प्रकारे होती बीएड कॅप राऊंडच्या नवीन वेळापत्रकाविषयीची माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जवळच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि जे नवीन मित्र आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ऑल ला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला यापुढील नोटिफिकेशन्स मिळतील। धन्यवाद।